साऱ्यांना धक्का देणारा, रडवणारा आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. दिवस उजाडताच अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आणि नियतीने क्रूर खेळ खेळत आपल्यातून अजितदादा पवार यांना हिरावून नेलं. दिवसाच्या सुरुवातीलाच अशी बातमी द्यावी लागेल असे कधी वाटले नव्हते. आज आमच्या झेप मराठीच्या कार्यालयातही अत्यंत शोकमग्न वातावरण होतं. सहकाऱ्यांची बोटे नेहमीप्रमाणे कीबोर्डवर चालत नव्हती की आज नवीन काही द्यावे, एखादा स्पेशल रिपोर्ट करावा असे कुणाला वाटत नव्हते. कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजितदादा नावाचं गारुड साऱ्यांच्या मनावर अधिराज्य करत होतं. आणि आज तेच अजितदादा आपल्यात नाहीत हे कुणाच्याच मनाला पटत नव्हतं, अजूनही पटत नाहीये. पण नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही. कधीतरी वास्तव स्वीकारावे लागते. आपण काय करू शकतो तर या खऱ्या लोकनेत्याला आपल्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याशिवाय आपल्या हातात काय. म्हणूनच धुळ्यातील झेप मराठीच्या कार्यालयात अजितदादांना जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली. केवळ निरोप मिळताच या नेत्याच्या नावाने झेप मराठीच्या कार्यालयात अनेकांनी हजेरी लावली. यात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दादा बेंद्रे, उद्योजक संदीप अग्रवाल, सुनील तात्या नेरकर, जोसेफ मलवारी, युवराज करंकाळ, शुभांगीताई पाटील, संजीवनी गांगुर्डे, हिरामन गवळी, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, ॲडव्होकेट राहुल वाघ, ॲडव्होकेट योगेश मुकुंदे, संजय बोरसे, सचिन शेवतकर, संजय बगदे, सागर चौधरी, मोहन मुरे, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, प्राध्यापक रवींद्र पाटील, जगदीश चव्हाण, मधुकर गांगुर्डे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांचा धुळे दौरा असल्याने कविवर्य जगदीश दादा देवपूरकरांच्या सोबत त्यांनीही झेप मराठीच्या कार्यालयात उपस्थिती दिली. महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री असलेले आणि स्पष्ट वक्ते, धडाडीचे नेते, दिलखुलास व्यक्तिमत्व असणाऱ्या अजितदादांची अशी अचानक एक्झिट साऱ्यांना चटका लावून गेली. आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यांना अक्षरशः धारा लागल्या. अश्रूंना आवर घालणे अशक्य होते. शब्द फुटत नव्हते. अशा अवस्थेत थरथरत्या ओठांनी अनेकांनी या लाडक्या नेत्याबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. झेप मराठीचे संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण यांनी या माध्यमातून साऱ्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दुर्दैवाने आयोजित कराव्या लागणाऱ्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी प्राध्यापिका दिया भालेराव, प्राध्यापिका राजश्री चव्हाण, सौरभ चव्हाण, ऋषिकेश अहिरराव, भीमराव गरुड, यश पाटील, कीर्ती जोशी, दिशा नगराळे, प्रिया शिंदे यांनी सहकार्य केले.